बारामती निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात झाली. सुनेत्रा पवार यांची आज बारामतीमध्ये प्रचार सभा होणार आहे. कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर ही सभा घेतली जाईल. पवार कुटुंबाची 60 वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि सुनेत्रा पवार सुद्धा हीच परंपरा आता जपणार आहेत. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आजपासून फुटणार आहे. सुनेत्रा पवार आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. आज कन्हेरीच्या मारुती मंदिरामध्ये त्या जातील, दर्शन घेतील आणि त्यानंतर या मंदिरासमोरच त्या सभा घेणार आहेत. सभास्थळी सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत. 60 वर्षांपासूनची पवार कुटुंबाची ही परंपरा आहे आणि आजपासूनच सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होते. सुनेत्रा पवार या आजपासूनच या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे आणि कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोरच ही सभा होणार आहे. आजपासून त्या प्रचाराचा नारळ फोडतील आणि याआधी 60 वर्षांची परंपरा असलेल्या कन्हेरीच्या मारुती रायाला साकडं घालतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात करतील. दरम्यान त्याआधी सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी गेलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी अजित पवारांच्या स्मृतींना वंदन केलेलं आहे. तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय. आजपासून या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होते आणि तत्पूर्वी अजित पवार यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार पोहोचल्या होत्या आणि त्यांनी तिथे दादांच्या स्मृतीस्थळाला तिथे जाऊन अभिवादन केलं, पुष्पांजली वाहिली. विजय पवार सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीमध्ये उभ्या आहेत. काँग्रेसनं सुद्धा उमेदवार दिलेला होता, मात्र काँग्रेसनं माघार घेतलेली आहे आणि आता अपक्षचे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवारच निवडून येणार असा विश्वास आहे, मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज अनेकांनी केलेले आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक होते. त्यामुळे प्रचाराला आजपासून या सुरुवात करत आहेत. तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय. कन्हेरीचं मारुती मंदिर आहे. इथे गेल्या अनेक वर्षांपासून, साधारण 60 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. पवार कुटुंब निवडणुकीला जाताना त्या ठिकाणी नारळ वाढवतात आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात करतात. दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पूजन महाकरिष्ये नारिकेल पुष्प श्री हनुमंत चरणी समर्पयामि. जय बजरंगबली की जय, हनुमान महाराज की जय. चरणाला पायाला लावा. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत. निलेश, आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन तिथे वंदन सुद्धा केलेलं आहे. काय एकूण माहिती आहे? खरं तर आपण बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या ठिकाणी बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती आपल्याला पाहायला मिळतात. 201 बारामती विधानसभा या मतदानासाठी आता या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती. मात्र या ठिकाणी 22 ते 23 अर्ज जे आहेत ते अजून आपल्याला या ठिकाणी अपक्षांचा पाहायला मिळतात. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक होणारच आहे. या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी आपला उमेदवार अर्ज भरून आज त्यांनी प्रचाराचा नारळ जो आहे ते फोडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला जर बघितलं तर पवार कुटुंबाची 60 वर्षाची परंपरा आहे की ही प्रत्येक निवडणुकीमध्ये कन्हेरी गावचा जो मारुती मंदिर आहे तिथं ते नारळ फोडतात आणि प्रचाराला सुरुवात करताना आपल्याला परंपरा ही पाहिलेली आहे आणि तीच परंपरा सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी आपल्याला लोक केले पाहायला मिळतात. आज त्यांनी सुरुवातीला खरं तर काटेवाडीतल्या घरी जाऊन ज्या ठिकाणी अजित पवारांच्या नावाने एक झाड लावलेलं आहे तिथं झाडाचं पाणी घालून त्या ठिकाणी निघाले. त्यानंतर अजित पवारांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर कन्हेरी
गावचा जो मारुती आहे त्या मारुती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी नारळ फोडून आता प्रचाराला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. मात्र आता या प्रचाराच्या नारळ फोडल्यानंतर ते आता त्या ठिकाणी कन्हेरी गावातच सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आता या प्रचारामध्ये राष्ट्रवादीची कोण स्टार प्रचारक या ठिकाणी प्रचारासाठी येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजूनही नेते असतील किंवा सदस्य किंवा अगदी त्यामुळे आता या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोणते नेते यामध्ये सहभागी होतात का, पवार कुटुंबाकडून कोण सहभागी होतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.